इथे बेघरांच्या घरासंदर्भामध्ये आरोग्य कॅम्प डॉक्टर साहेब घेत आहेत। वानकुडे साहेबांच्या नेतृत्वात हे आंदोलन चालू आहे। प्रशासन या संदर्भात दाद देत नाही, प्रशासन सकारात्मक दृष्टिकोनातून घेत नाही, प्रशासन अन्यायकारी भूमिका घेते। हे भारतीय नागरिक आहेत। या संदर्भात दाद मागण्यासाठी आम्ही राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग या संदर्भात लवकरच या संदर्भात हिअरिंग घेणार आहे आणि या संदर्भात सुनावणी घेऊन यात योग्य ती कारवाई करेल आणि या सगळ्यांना बेघरांना घर देईल आणि जे संबंधित दोषी अधिकारी होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची यात मागणी केलेली आहे। दुसरी बाब अशी की काही मायनॉरिटीज आयोग आहे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, या संदर्भात त्यांनी सुद्धा संज्ञान घेतलेली आहे। ते सुद्धा त्यामध्ये कठोर कारवाई लवकरच करतील। ही भूमिका आंदोलनकर्ते आणि औरंगाबादचे जेवढ्या काही संघटना आहे त्या सगळ्या या लोकांच्या पाठीशी आहेत आणि आंदोलन शेवटपर्यंत त्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत राहणार आहेत। शरद जाधव। माझ्या पार्वती प्रतिष्ठानतर्फे हे मोफत रुग्णालय आम्ही मागील 10 वर्षापासून सुरू आहे। कालच माझ्याकडे ॲडव्होकेट विजय वानखेडे सर व त्यांचे सहकारी आले। त्यांनी मला इथल्या परिस्थितीची सांगितलं, म्हणून मी माझ्या पूर्ण टीमसहित औषधीसहित इथे आलो। मला इथे जाणवलं की खरंच या लोकांना बाहेरच्या लोकांपेक्षा यांना खरंच रुग्ण सेवा आवश्यक आहे। 1 महिन्यापासून ते बाहेरचं अस्वच्छता, पाणी व्यवस्थित मच्छर असलेल्या एरियामध्ये झोपत असल्यामुळे त्यांना थंडी, ताप आहे, लूज मोशन आहेत, वॉमिटिंग आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे। हे जाण धरून मी माझ्या स्वतःच्या औषधी आमच्या प्रतिष्ठानतर्फे त्यांना तपासून दिलेले आहे व या संधीचा किंवा या संधी मला इथे बोलून मला जी संधी उपलब्ध केली त्याबद्दल इथले जे आपले नेतृत्व आहेत ॲडव्होकेट विजय वानखेडे सर यांचं मी आभार व्यक्त करतो व मी शासनाला नम्र विनंती करतो की यांच्या प्रश्नाकडे त्यांनी त्वरित लक्ष देऊन त्यांचे प्रश्न मिटवावे। ते आपले भारतीय आहेत, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांच्याकडे इलेक्शन कार्ड आहे, ते आपल्या भारतासाठी सेवा करत आहेत, ते आपल्या भारतामध्ये आदर्श आहेत। त्यांचे जे पुढची पिढी आहे ते खरंच भविष्य त्यांचं जर चांगलं तुम्हाला घडवायचं असेल आणि आपल्या भारताचं भविष्य घडायचं असेल तर त्यांच्याकडे त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे। आणि त्यांच्या जे समस्या आहेत, फार छोट्या समस्या आहेत, ते तुमच्यावर अवलंबून नाहीत। ते स्वतः कामधंदे करून, झाडून पुसून, लोकांचे भांडे घासून स्वतःचं पोट निवारण करतायत। फक्त त्यांना राहण्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे। हे आमचे मूलभूत हक्क आहे। संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे की ज्या देशात आम्ही आहे, ज्या देशाचे आम्ही नागरिक आहोत, त्या नागरिकांना तुमचं कर्तव्य आहे की त्यांना अन्न निवारा देणं फार महत्त्वाचं आहे। या परिसरात संभाजीनगरमध्ये भरपूर जागा आहेत की जे आपण शासनमार्फत त्यांना देऊ केलं तर ते स्वतःचे घरंसुद्धा बांधू शकतात। फक्त तुम्ही त्यांना जागा उपलब्ध करून द्या। त्यांचे एवढे उपकार तुमचे आमच्यावर फार मोठे उपकार होतील एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो। सर आपलं नाव सांगा। डॉक्टर प्रमोद दुथाडे, फिजिशियन, पार्वती हॉस्पिटल, औरंगाबाद। सर आज काय म्हणाल सर? आज इथं अनेक दिवसापासून आपण कलेक्टर ऑफिसच्या समोर म्हणजे प्रशासनाच्या छातीवर आपण इथं बसलेले आहे, पण त्यांचे ते काही तुमचं ऐकत नाही। म्हणजे गेंड्याची कातडीचं असं झालेलं तुम्हाला असं वाटतं का हे सरकार? आणि आज इथं मोफत आरोग्य शिबिर सौजन्य डॉक्टर प्रमोद मोतीराम दुथडे यांच्या सौजन्याने, तर सर काय म्हणाल सर? जवळपास आम्हाला आता 26 तारखेला 1 महिना होईल। माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर आम्ही संसार थाटलेला आहे। म्हणजे आम्हाला नोटीस न देता आमचे घरं पाडले महानगरपालिकेने। त्या संदर्भात आमचं हे संसार थाटल्याचं आंदोलन आहे। जोपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत भारतीय संविधान कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। त्यामध्ये आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार ही तरतूद संविधानात केलेली आहे। भारतीय संविधान कलम 12 नुसार राज्याने हे द्यायचे आहे आणि इथली जी राज्य कलम 12 मध्ये महानगरपालिका 1 नंबरला आहे। सध्या आम्ही महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे। त्यांचं कर्तव्य होतं की इथं आंदोलनकर्त्यांच्या स्वास्थ्याचा विचार करणं, त्यांच्यासाठी पाण्याची, स्वच्छताची व्यवस्था करणं, आरोग्याची तपासणी करणं।
परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे शासन प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे आणि आमचे इतक्या 40-42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सर्व लोक संसार थाटून बसलेले आहे. कोणाला चक्रा येत आहे, कोणाला लूज मोशन होत आहे, कोणाला गॅस्ट्रो झाला. इतके मोठे आजार बळवत असताना प्रशासनाचं लक्ष नाही. काल मी आणि आमचे सर्व सहकारी माननीय प्रमोद दुथडे साहेब यांच्याकडे गेलो. त्यांना विनंती केली की आम्ही गेल्या 1 महिन्यापासून बसलेलो आहोत आणि तिथं आमच्याकडं सरकार लक्ष देत नाही. आपण पार्वती चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून आमच्या सर्व आंदोलनकर्त्यांची आरोग्याची तपासणी करा आणि आम्हाला आरोग्यदायी असं काही मेडिसिन द्या ज्यामुळं आंदोलनामध्ये फाट होणार नाही, अंतर येणार नाही, नियमित राहील यासाठी विनंती केली होती. आणि आज सकाळी 10:30 वाजता डॉक्टर प्रमोद दुथडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हॉस्पिटलचे सर्व इतर सहकारी डॉक्टर्स आणि सहाय्यक लोक इथं आले. मेडिसिन्ससह ते सर्व आमचा आंदोलनकर्त्यांचा इलाज करत आहे, मेडिसिन्स देत आहे. आणि जे काम शासनानं करायला पाहिजे होतं ते माणुसकीच्या दृष्टिकोनातून आमच्या विनंतीला मान देऊन प्रमोद दुथडे साहेब हे सध्या आपण बघत आहात ते चेकअप करत आहेत, मेडिसिन देत आहेत. सर आता अनेक दिवस झालेले आहेत, आता तुमचे म्हणजे मागणी मान्य न झाल्यास आता पुढचे पाऊल कोणते? पुढचं पाऊल असं आहे, आम्ही महानगरपालिकेनं अतिक्रमण म्हणून आम्हाला काढलं. आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबाच्या अंगणात संसार नोटीस देऊन थाटलेला आहे. मान्य नियमानुसार अगोदर ते आरोप होता, आता आरोपला तथ्य नाही. आमचा जो कलम 21चा जो अधिकार आहे तो देण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी साहेबसुद्धा बाधिल आहे. आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर देण्याचं ते कबूल करतात. आम्ही जागा सोडायला तयार होतो, परंतु त्यांनी गैरकायदेशीर काम करून आम्हाला ध्वस्त केलेलं आहे, आमचे घरं उद्ध्वस्त केलेले आहे. जोपर्यंत आमची तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था करत नाही, निवारामध्ये राहण्याची व्यवस्था करत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आणि कायदेशीर पद्धतीनं आम्ही इथं बसलेलो आहे, संविधानिक मार्गानं दम्मानं आम्ही इथंच चांगले घरं बांधू. कारण किती काळ आम्ही इथं उपाशी मरू शकत नाही. आम्हाला कामधंदेही करावं लागणार आहे. समाजातले काही लोक मदत करतात, जसं प्रमोद दुथडे साहेबाची टीम आहे. आंदोलनकर्ते काही कामाला जातात. किती काळ लोकांच्या जीवावर जगणं हे शक्य होणार नाही. म्हणून तुमच्या माध्यमातून शासन प्रशासनाला मी सांगतो, आमचा जो हक्क अधिकार आहे संविधान कलम 21चा निवाऱ्याचा तो आम्ही आता इथंच बांधणार आहोत. जर लवकरात लवकर तुम्ही व्यवस्था करत नाही, व्यवस्था करून आम्हाला तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं देत नाही, तर मग नाविलाजानं आम्हाला इथंच आमची पूर्ण व्यवस्था करावी लागेल. आणि मग जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत इथं आम्हाला सुरक्षित. आता येणारा उन्हाळा तर आहेच, मे महिना पुन्हा कठीण आहे, पावसाळा आहे, अवकाळी दिवस आहे, पावसाळा जोराचा असू शकतो. या परिस्थितीमध्ये आम्हाला आमची व्यवस्था तर करावंच लागणार आहे चांगल्या पद्धतीचं. ही प्रशासनानं आपल्या माध्यमातून नोंद घ्यायला पाहिजे. सर एक शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे 15 दिवस 8 दिवसापूर्वी इथले प्रशासक आहे, जे शहराचे प्रशासक आहे महानगरपालिका, त्यांनी असं अनेक वर्तमानपत्रामध्ये असं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही यांना काहीतरी मदत करू आणि काय त्यांचं एक स्पष्टीकरण आलेलं होतं, त्याबद्दल काय म्हणाल? पहिली गोष्ट प्रशासन